उतरल्या गाडी थोडी लेफ्ट साईडला ठेवू शकता. लेफ्टला थोडी गाडी ठेवून हा बघा, हा लेफ्टला दिसतो तुम्हाला, हा पाम बीच रोड आहे. आता आपण पाम बीच रोडवरच चाललेलो आहे. या रोडवरनं छोटासा असा कर्व टर्न येईल पाम बीचला. ऍक्च्युली पाम बीच रोड पण खूप छान आहे. तुम्ही जर का तुमच्या फ्रेंड सोबत येता तर तुला पाम बीच पण रोड चांगलाच आहे. आणि अशा प्रकारे आता इथे पाऊस, अशा प्रकारे पावसाचे छोटे छोटे थेंब पाहू शकता आपण पडायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण आता सध्या लोकेशनच्या 10 मिनिटच फक्त लांब आहे. ट्राय करूया 2 मिनिटं थोडं इथे बीच खाली थांबू. पाऊस पाहू शकता गाईस की पाऊस मला वाटत नाही थांबेल, थोडा थोडा येतोय छोटा. ट्राय केलं मी ब्रिज खालून निघालेलो आहे. आता आपण पाम बीचच्या ब्रिजवर आहे. पाम बीच रोड जो आहे त्या ब्रिजवर आपण आहे. दहा मिनिटात मॅक्स आपण लोकेशनला पोहोचू. ट्राय करायचं की पाऊस जोरात आहे. पाम बीच रोड मी तुम्हाला बोलतो काही एवढं सुखद काय आहे, कारण तो रोड एकतर खूप छान आहे, खड्डे फुड्डे आहेत नाहीत त्या रोडमध्ये एवढे. आणि सेकंड थिंग म्हणजे की गाड्याही मस्त असं स्मूथ चालतात. तुम्ही पाहाल आता आपण त्याच रोडवर आहोत. हा फर्स्ट सिग्नल सोडायचा, आपण स्ट्रेट जायचं आहे. सिग्नलला लेफ्ट वगैरे मारायचं ना, राईट वगैरे, स्ट्रेट जायचं आहे. आपण आता पाम बीच रोडचा फर्स्ट सिग्नल क्रॉस केलेला आहे. पाम बीच रोडचा फर्स्ट सिग्नल क्रॉस केलेला आहे. जो की मला वाटतं सेकंड सिग्नल क्रॉस केल्यानंतर थर्ड सिग्नलला लेफ्ट घ्यायचं आपल्याला. आणि बरेच आता 1-1.5 वर्ष झाले आले नाही आहे. आपण फर्स्ट सिग्नल क्रॉस झालेला आहे. वाशीला नवी मुंबई चांगल्या प्रकारे तुम्ही पाहू शकता. आजूबाजूला ग्रीनरी मोस्ट ऑफ मला ही जागा आवडते. ग्रीनरी मस्त आहे, झाडं बिडं आहेत, छान बिल्डिंग आहेत मोठ्या मोठ्या. या एरियाला नेरूळला सेक्टर 18 असं म्हणतात. सेक्टर 18 रोड नेरूळ, नेरूळला सेक्टर 18. आता आपण फर्स्ट सिग्नल जो क्रॉस केल्यानंतर मला 1-1.5 किलोमीटर मला वाटतं स्ट्रेटवर जावं लागतं. त्याच्यानंतर सेकंड सिग्नल पडतो. सेकंड सिग्नलवरनं पण तुम्हाला लेफ्ट घ्यायचं नाही आहे. आय थिंक अशोर 4-5 लेफ्ट रस्त्यावर बिझी लिहून पण ठेवलेलं आहे की 60 स्पीडच ठेवा करेल. 60च्या पुढे जाऊ नका. 60 स्पीडच्या पुढे गेल्यानंतर बरेचसे ॲक्सिडेंट वगैरे होतात. त्यामुळे 60 स्पीड ठेवली तर तेवढे ॲक्सिडेंट वगैरे कमी होतील. समोर त्याला स्पीड कव्हर करायला पण टाईम मिळेल. पाहू शकता तुम्ही पुढे सेकंड सिग्नल लागलेला आहे. आणि तो क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं. त्या पाईपलाईनचं काम आता सध्या केलं वाटतं. काय ग्रीनरी आहे. राईटला बघा, राईटला पण लेफ्टला पण ग्रीनरी आहे. झाडं रस्त्याच्या आजूबाजूला झाडं अशी लावली की प्रत्येक बिल्डिंग वाल्यांना नोटिसेस दिलं जातं त्या लोकांना की बाबा तुम्हाला बिल्डिंग के बाहर 500 पेड़ होना जरूरी है. सेकंड सिग्नल क्रॉस केल्यानंतर आता जे थर्ड सिग्नल लागेल ना त्या सिग्नलवरनं लेफ्ट घ्यायचं आपल्याला.
पाहू शकता तिसरा सिग्नल आहे, या तिसऱ्या सिग्नल वरनं तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्टचं इंडिकेटर देऊन लेफ्ट साईडला गाडी ठेवली आहे, पण लेफ्ट टर्न घेतलेला आहे. ओके, आता इथून पुढे आपल्याला 450 मीटर